नमस्कार मित्रांनो, स्वप्नाची पाठ या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला एका अशा सत्य घटनेवर आधारित कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुमचा प्रामाणिकपणावरचा विश्वास आणखीन दृढ होईल। एका गरीब मुलाला रस्त्यावर पैशाची भरलेली पॉकेट सापडते। घरात गरिबी, अडचण आणि पैशांची नित्यंता गरज असतानाही तो असा निर्णय घेतो जो त्याचा संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो। नेमकं त्या मुलाने काय केलं, त्याच्या एका योग्य निर्णयाने त्याला काय मिळालं आणि या घटनेतून आपल्याला कोणता मोठा जीवनधडा मिळतो। चला तर मग वेळ न दडवता सुरू करूया आजची प्रेरणादायी सत्य घटना। एका छोट्याशा गावात गणेश नावाचा गरीब मुलगा राहत होता। त्याचे वडील मजुरी करत आणि आई घरकाम करून संसार चालवत होती। घरची परिस्थिती अत्यंत कठीण होती आणि आई वडिलांनी त्याला एकच शिकवण दिली होती, कधीही खोटं बोलू नको आणि दुसऱ्याचा हक्क घेऊ नको। एके दिवशी गणेश शाळेतून घरी येत असताना त्याला रस्त्यावर एक पाकिट सापडलं। त्याने ती उघडून पाहिलं तर त्यात जवळपास 50,000 काही महत्त्वाची कागदपत्रे आणि ओळखपत्र होतं। गणेशच्या मनात विचार आला, हे पैसे घेतले तर घरची सगळी अडचण संपेल। पण लगेच त्याला आईचे शब्द आठवले। त्याने त्या ओळखपत्रावर दिलेल्या पत्त्यावर जाऊन पाकिट परत करण्याचा निर्णय घेतला। त्या पत्त्यावर पोहोचल्यावर एक वृद्ध गृहस्थ दारात चिंतेने उभा होता। त्यांनी पाकिट पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी आले। ते म्हणाले, बाळा, हे पैसे माझ्या मुलीच्या उपचारासाठी होते। पाकिट हरवल्यापासून मी पूर्णपणे खचून गेलो होतो। गणेशने 1 रुपयाही न घेता पाकिट त्याच्या हातात दिलं। वृद्ध गृहस्थाने त्याला बक्षीस देण्याचा प्रयत्न केला, पण गणेश म्हणाला, काका, मी फक्त माझं कर्तव्य केलं आहे। ही घटना स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली। काही दिवसांनी एका मोठ्या उद्योगपतींनी ती बातमी वाचली। गणेशच्या प्रामाणिकपणाचे प्रभावित होऊन त्यांनी त्याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली। आज तोच गणेश एक यशस्वी अधिकारी आहे। प्रत्येक व्याख्यानात तो एकच गोष्ट सांगतो, गरिबी माणसाला लहान बनवत नाही, पण प्रामाणिकपणा माणसाला खूप मोठं बनवतो। मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच महत्त्वाचा संदेश दिला आहे, सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म यांचा मार्ग कदाचित कठीण असेल, पण शेवटी विजय सत्याचाच होतो। परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य मार्ग सोडू नका, कारण वेळ प्रत्येकाचा न्याय करते। जर ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि हिच्यातून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळाले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी मराठी सत्यकथांसाठी आपल्या स्वप्नांची पाठ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन हृदयस्पर्श करणाऱ्या आणि आयुष्य नवीन दिशा देणाऱ्या सत्यकथासह।